हॅलो फ्रेंड्स, बघा मी आज केलेली आहे कांद्याची पात टाकून वांग्याचं भरीत. किती छान दिसत आहे ना. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही 2 वांगी घेतली आहेत. वांग्यांना मध्ये कट लावून त्याला काट्याच्या चमच्याने ठोचा मारून घेत आहे, म्हणजे वांगं आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल. अशा प्रकारे मी दोन्ही वांग्यांना ठोचा मारून घेतला आहे आणि तेल पण लावलं आहे बरं का, म्हणजे साल पटकन निघेल. आणि वांगी गॅसवर भाजायला ठेवत आहे. वांगी छान काळी होईपर्यंत भाजायची, म्हणजे ते आतमधून चांगली शिजतात. बघा वांगी छान भाजली गेली आहेत. गॅस बंद करूया. आता वांगी किडकी तर नाहीत ना, हे बघण्यासाठी वांगं खोलून बघायचं आहे बरं का, नाहीतर किडकं खावं लागेल. मग आता आपण काट्याच्या चमच्याने वांगं चांगलं मॅश करून घेऊया. बघा वांगं किती मऊ शिजलं आहे, ते छान शिजलं आहे मऊ वांगं. तर आता कढईमध्ये ठेवणार आहे तेल. तेलामध्ये राई, जिरं आणि कांदा चांगला परतवून घेणार आहे. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये टाकणार आहे वांगं चांगलं परतवून घ्यायचं आहे. मग त्यात आपण टाकणार आहोत मसाले. मग आता त्यात टाकणार आहे मीठ, मसाला, लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर. हे सर्व टाकून वांगं 1 मिनिट ते 2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील. तर तुम्ही बघू शकता मी सर्व मसाले छान ॲड केले आहेत. व्यवस्थित परतवून घेत आहे आणि चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये टाकणार आहोत आपण कांद्याची पात ही टाकायची. व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आणि एक झाकून 5 मिनिटाची वाफ द्यायची. वाफ दिली की छान वांगं पण मसाले शोषले जातील आणि वांगं पण छान होईल. तोपर्यंत मी भाकरी करून घेते त्याला वाफ देईपर्यंत. एक भाकरी करत आहे मी ज्वारीच्या पिठाची. तर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आता मी पीठ मळून घेतलं आहे आणि भाकरी थापत आहे. मग आता भाकरी व्यवस्थित चारी बाजूने थापून घ्यायची, म्हणजे कुठे जाड राहणार नाही आणि छान लागते बरं का वांग्याचं भरीत आणि भाकरी. म्हणून मी भाकरी करत आहे. तुम्ही बघू शकता की मी छान भाकरी थापत आहे आणि आता ती तव्यात टाकणार आहे. तव्यात पण चारही बाजूने व्यवस्थित तिला खरपूस होईपर्यंत भाजणार आहे आणि गरम गरम सर्व करणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझा तवा तापला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी वांग्याचं भरीत होत आहे. आता पाणी लावून भाकरी छान भाजणार आहे. माझी भाकरी मस्त फुगली आहे. तर कोणाकोणाची भाकरी फुगते हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.